महत्त्वाची बातमी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामधील पहिलं आणि मानाचं मेंढ्यांचं गोल रिंगण काटेवाडीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेलं आहे. माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शेकडो मेंढ्यांनी पालखीला विठ्ठल नामाच्या गजरामध्ये अतिशय शिस्तीत आणि वेगानं प्रदक्षिणा घातली. मेंढ्यांचं पहिलं रिंगण सोहळ्याची ही ड्रोन दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे तो काटेवाडीमध्ये दाखल झालेला आहे. काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं जे पहिलं रिंगण आहे हे पार पडताना दिसत आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे वारकरी आहेत, नागरिक आहेत, ते या रिंगणासाठी गर्दी केलेली पाहावयास मिळत आहे. भगव्या पताकात अगदी जे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत ते सर्व वारकरी खरं तर पालखीच्या भोवताली जमलेले आहेत आणि हे पहिलं मेंढ्यांचं रिंगण आहे हे वारकरी पाहताना दिसत आहेत. आज श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून खरं तर इंदापूरमध्ये असणार आहे. इंदापूरमधील संसरमध्ये हा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. मात्र सकाळी स्वागत देखील काटेवाडीमध्ये जे बांधवांच्या वतीने धोत्राच्या हे टाकून करण्यात आलं होतं. एकंदरीत त्यानंतर हे रिंगण आहे हे मेंढ्याचं रिंगण आहे आणि पहिलेच रिंगण असल्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणात वारकरी असतील, नागरिक असतील, यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे हा पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकीसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.